तर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही सर्वजण पूर्ण आता मंदिरात थोड्या टायमात पालखी येईल तर त्याची तयारी चालू आहे। इकडे सर्व डेकोरेशन करायचं ठरवत आहेत, तर इकडे डेकोरेशन बघू शकता चालू आहे काम। आणि इकडे मस्तपैकी असे सुंदर रांगोळी काढले आणि इकडे बघू शकता फुलांचं तुम्ही ते पुरं करतायत, मस्त असं सजावट करतायत पोरं। तर या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला भेटेल। तर मित्रांनो अजून पूजेची 3-4 घरं बाकी आहेत, त्यानंतर पालखी मंदिरात जाईल। आणि इकडे बघू शकता पोरांची तुम्ही धमाल आणि पोरं मस्तपैकी गुलालाने रंगून गेले, सर्वांना गुलाल लावण्यात आला। इकडे एक पण असं शिल्लक नाही की गुलाल लावलेला नसेल, पूर्ण पोरं एकदम गुलालाने रंगून गेलेत। आणि पोरांची या व्हिडिओमध्ये किती धमाल आहे ते तुम्हाला या व्हिडिओ बघायला भेटणार आहे, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो। कशी शेवटची फक्त 4च घरं बाकी आहेत, त्यासाठी पोरं सगळी मजा करतायत, नाचणार आहेत पोरं आता सगळी। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पोरं आता फुल धमालमध्ये आहेत। आणि मित्रांनो कशी आता मंदिरात गेल्यानंतर जी आतुरता असते नाचवण्याची ती वेगळीच असते। तर या व्हिडिओमध्ये पूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तर नक्की बघा व्हिडिओ। मित्रांनो फायनली आता पालखी मंदिरात आली आणि मंदिरात पालखी कशा पद्धतीने नाचवली जाते आणि कशा पद्धतीने आणली जाते ते आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो फायनली ढोलांच्या गजरामध्ये पालखीचं आगमन आता मंदिरामध्ये होतं आहे आणि पोरं तुम्ही सर्व बघू शकता फटाकडे वगैरे घेऊन रेडी आहेत पालखीच्या आगमनासाठी। तर बघू शकता याची धमाल तुम्हाला या व्हिडिओमध्ये कशी पालखी पळवली जाते ती बघायला भेटणार आहे, नक्की बघा व्हिडिओमध्ये मित्रांनो।
मित्रांनो, पालखी आता मंदिरामध्ये बसेल, तिथे काही नवस बोलले जातील. त्यानंतर पालखी नवस बोलून झाल्यानंतर पालखी नाचवण्यासाठी आणली जाईल. तर आता नवस बोलून झाल्यानंतर पालखी नाचवण्याचा व्हिडिओ आपण हे बघणार आहोत. तर बघूयात व्हिडिओमध्ये पुढे किती धमाल येते ती. तोपर्यंत मित्रांनो, इकडे बघू शकता तुम्ही ढोलांच्या तालावरती इकडे पोरं नाचायला लागले. एकदम वातावरण मस्त झालंय. तर मित्रांनो, ही आपली सर्व भावके आहे, गोरिवले भावके. तर तुम्ही बघू शकता सर्व इकडे गोरिवले भावके बसले आपली, आणि असे कार्यक्रम एकीने पार पाडले जातात. मित्रांनो, हीच एकजुटीची आपली एक ओळख आहे. तर गावामध्ये गोरिवलेवाडी ही खूप फेमस गोरिवलेवाडी आहे, एकजुटीने राहणारी. तर बघू शकता आपली पूर्ण भावकी. मित्रांनो, गोरिवलेवाडीच्या वतीनं आणि कोकण ग्रामस्थांच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. शब्दाच्या मनानं हार्दिक स्वागत करतो. हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, नवस वगैरे बोलून झाले आणि पालखी आता आले नाचायला. तर बघू शकता आपण नाचण्याचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये बघूयात. पालखी नाचवली जाईल आता.
मी याला जातोय. तर मित्रांनो आता नाचून वगैरे झाले पालखी आणि पालखी आता निघाली गादीवरती जायला. तर उद्या पण आपल्याकडेच पालखी आहे कातलवाडीमध्ये. तर आता पालखी गादीवरती जायला निघाले. तुम्ही बघू शकता पोरं आता नाचवत येतील आणि गावकऱ्यांच्या इथं गेल्यानंतर कशी नाचवली ते आपण बघूयात.